जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. आरएसएसचे मोहन भागवत यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमात स्टेटमेंट दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी हे टिळक्यानं शोधून काढली, महात्मा ज्योतिबा फुलेंना शोधून काढली नाही. आम्ही या चड्डीवाल्यांना सांगतो की हे चड्डीतून पॅन्टमध्ये यायले 100 वर्ष लागले. यायचा स्वतःचा इतिहास माहित नाही आणि हे या महापुरुषाचा इतिहास सांगायला चालले. या चड्डीवाल्यांना आम्ही एवढंच ठणकावून सांगतो की तुम्ही कितीही इतिहास बदलण्याचे प्रयत्न केले पण आम्ही सत्य इतिहास हा जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. खरी परिस्थिती हेच आहे की पहिली शिवजयंती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1869 मध्ये हे साजरी केली आणि सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडवर शोध सुद्धा समाधीचा हा महात्मा ज्योतिबा फुलेंनाच लावला. तुम्ही कितीही त्याचं विद्रुपीकरण केलं तरी आम्ही सत्य इतिहास हा बहुजन समाजापुढे आणल्याशिवाय राहणार नाही. अरे तुम्हाला तुमचा इतिहास माहित नाही, तुम्हाला चड्डीतून पॅन्टमध्ये यायले 100 वर्ष लागले आणि आता तुम्ही आम्हाला इतिहास शिकवायला चालले. या मोहन भागवतचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि याच्या पुतळ्याला आम्ही जोडे आंदोलन सुद्धा आम्ही करू. तात्काळ तुम्ही माफी मागितली पाहिजे. अरे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जो पुण्यात पहिला पुतळा बसवला त्या पुतळ्याच्या कार्यक्रमात तुम्ही गोटे मारहाण केले. त्यावेळेस प्रिन्सेस वेल्स आला, त्या प्रिन्सेस वेल्सला यांनी काळे झेंडे दाखवून त्या कार्यक्रमात यांनी निषेध केला. याच तिळकेच्या मंडळीनं केला. हा तिळके ज्यावेळेस चड्डीवर फिरे त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले शिवजयंतीचे जनक होते आणि घरोघरी शिवजयंतीचा प्रचार करत होते आणि हे आता आम्हाला इतिहास शिकवायला चालले. तात्काळ या ठिकाणी माफी मागितली पाहिजे आणि बहुजन समाजाने याचा निषेध केला पाहिजे एवढंच आम्ही आवाहन करतो. आणि या चड्डी गँगला आता आम्ही इशारा देतो की तुम्ही या महापुरुषांचा इतिहास हा या ठिकाणी खोटा सांगणं बंद करा, अन्यथा महाराष्ट्रभर तुम्हाला आम्ही फिरू देणार नाही हा इशारा देतो. आणि तात्काळ राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो अपमान केला त्याची माफी मागितली पाहिजे. या मोहन भागवतला आम्ही जोडे मारो आंदोलन करू. हे या ठिकाणी आम्ही याचा निषेध करतो आणि तात्काळ माफी मागितली पाहिजे एवढी आम्ही मागणी करतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम.